कोण होतीस तू? काय झालीस तू? च्या आजच्या भागाची सुरुवात होते सुलक्षणापासून. तर आता इथे सुलक्षणा तिच्या नवऱ्याच्या समोर बसून म्हणत असते, कावेरीने आम्हाला फसवलं हो. मी तिला फक्त सोनं नाही तर मुलगी मानायला लागली होती असं म्हणते आता सुलक्षणा. पण ती मात्र नाटक करत होती. हे कळलंच नाही मला. मी तिला ओळखूच शकले नाही हो. तुमची काय अवस्था करून टाकली आहे तिने बघताय ना असं म्हणते आता सुलक्षणा. आणि आता तिचा नवरा झोपलेला असतो. मी तिला कधीच माफ नाही करणार असं म्हणते आता सुलक्षणा. कधीच नाही असं म्हणते आता ती. तर आता सुलक्षणा तिथून उठून निघून जाते बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे तिचा नवरा झोपलेलाच असतो. तर आता सुलक्षणा आपल्या खोलीमध्ये येते. आता ती कावेरीच्या खोलीमध्ये जाते आणि आता तिचं सगळं सामान असतं ते काढते बघा प्रेक्षक हो. त्या कावेरीची एकही वस्तू, एकही आठवण नको आहे मला माझ्या घरात असं म्हणून आता कावेरीचं सगळं सामान घेते सुलक्षणा. तसं तिला घराबाहेर काढली तसं तिच्या वस्तूसुद्धा मला बाहेर काढायच्या आहेत. काय नको आहे मला ह्या घरात तिचं असं म्हणते आता सुलक्षणा. आणि सगळं सामान काढत असते ती. विश्वासघातकी एक नंबरची खोटारडी मुलगी असं म्हणते आता सुलक्षणा. आणि आता सगळं सामान घेते बघा ती. मला नको आहे ती ह्या घरात असं म्हणते आता सुलक्षणा. आणि आता सगळं सामान कावेरीचं आणि बॉक्स वगैरे आणून बाहेर टाकून दाखवते बघा प्रेक्षक हो सुलक्षणा. तर आता इथे इन्स्पेक्टरला दाखवलंय. खुनाच्या प्रयत्नाचा आरोप आहे तुझ्यावर असं म्हणतात आता इन्स्पेक्टर कावेरीला. आणि यासाठी कमीत कमी 10 वर्ष आत जाणार तो असं म्हणतो आता इन्स्पेक्टर. किती? 10 वर्ष असं म्हणत होता इन्स्पेक्टर. मी शेवटचं सांगते तुम्हाला असं म्हणते कावेरी. मी बाबांवर हल्ला केलेला नाही असं म्हणते आता कावेरी. मी पण शेवटचं सांगतोय असं म्हणत होता इन्स्पेक्टर. जर श्रीकांत धर्माधिकारी यांचा जीवाचं बरं वाईट झालं तर डायरेक्ट फासावर असं म्हणतो होता इन्स्पेक्टर. फासावर असं म्हणतो होता तो. त्यामुळे सगळं खरं सांगायचं हां असं म्हणत होता इन्स्पेक्टर. का केलं असं म्हणत होता इन्स्पेक्टर. बोलायचं पटकन असं म्हणत होता तो. तर आता कावेरी रडायला लागते. तर आता इथे यमुना घेऊन येते बघा प्रेक्षक रॉकेल. आणि आता ती बघते कावेरीचं सगळं सामान. आणि आता तिला खूप आनंद होतो. माने कावेरीचे कपडे फक्त बाहेर काढलेत पण मी मी हे कपडे जाळून टाकणार आहे असं म्हणते आता यमुना. कावेरी असं म्हणते आता ती. तुझ्यामुळे माने सगळ्यांसमोर माझ्या थोबाडीत मारली आहे ना. आणि आता ही गोष्ट मी आयुष्यभर नाही विसरणार असं म्हणते आता यमुना. आणि आता ती टाकते रॉकेल त्या कपड्यांवरती. आणि आता सगळे कपडे भिजतात बघा प्रेक्षक हो रॉकेलनी. तर आता इथे विद्या म्हणत असते ओ चिकू असं म्हणते आता विद्या. बाबा शांत हो असं म्हणते आता विद्या. आईची आठवण येते ना. मी आहे ना काकू असं म्हणते आता विद्या. काकू आहे की नाही हो असं म्हणून आता ती सांभाळत असते चिकूला आता विद्या. कारण तो खूप रडत असतो. त्याला कावेरीची आठवण येत असते. बाहेर जायचं आपण असं म्हणते आता विद्या. बाहेर जायचं का? चल 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 बाहेर जाऊया हां आपण असं म्हणून आता चिक्कूला बाहेर घेऊन जात असते बघा प्रेक्षक विद्या. आणि आता इथे यमुना मात्र माचीस काडी चालू केलेली असते. आग लावलेली असते त्याला माचीस काठीला. आणि आता ती फेकणार असते कपड्यांवरती. तेवढ्यातच विद्या येते आणि म्हणते वंस काय करताय हे असं म्हणते आता विद्या. कावेरी बहिणी निर्दोष आहेत हे मी असं काहीच करू देणार नाही असं म्हणते आता विद्या. कावेरी काय आहे मला तुझ्यापासून ऐकून घ्यायची काय गरज नाही असं म्हणते आता यमुना. तर काय करताय तुम्ही असं म्हणते आता विद्या. हे बघ विद्या ते नीच कावेरीने माझ्या बाबांवर जीवघेणा हल्ला केलाय असं म्हणते आता यमुना. त्यामुळे तिची एकही गोष्ट मला या घरात नको आहे असं म्हणते आता यमुना. आणि जर का तुला तिची बाजू घ्यायची असेल ना तर तुलाही ह्या घरातून बाहेर जावं लागणार आहे असं म्हणते आता यमुना. तर आता यमुना आग लावते बघा प्रेक्षक हो. वंस असं म्हणते आता विद्या. वंस असं करू नका प्लीज असं म्हणते आता विद्या. वंस प्लीज ऐका ना असं म्हणते आता विद्या. पण आता यमुना आग लावते बघा प्रेक्षक त्या ढिगाऱ्याला. म्हणजे कावेरीच्या जेवढ्या साड्या असतात तिच्या आठवणी असतात सगळ्याला आता आग लागते बघा प्रेक्षक यमुना. तर आता इथे विद्याचं मोनोलॉग चालू होतं. शिक असं म्हणते आता ती. मी काय करू असं म्हणते आता विद्या. सांगा मी काय करू. हे भैताड पोट्टी ते जाळपोट करून राहिली. तिथे त्याच बाबा आजारी पडू नये. तिथे मा फुगली आहे. तिथे कावेरी वहिनी जेलमध्ये आहे. चिकुरडा काय रडायचं थांबू नाही राहिला. मी काय करू असं म्हणते विद्या. मी ना जातो. हे घर सोडूनच जातो. लई झालं आता. लई कटकट होऊन राहिली. अहो मला सांगा ती अमृता मोदकामध्ये विष घालून घालून झालेला सगळ्यांना मारायला निघाली होती. तरीही सगळ्यांचा विश्वास तिच्यावरच असं म्हणते विद्या. नाचा तिला घेऊन डोक्यावर. माईक आणि वेरी वैली बेचारी. पण मी हे सगळं तुम्हाला कशाला सांगते असं म्हणते आता विद्या. तुम्ही काय करू शकणार आहे. तुम्ही पण काय करू शकणार आहे बरं. ठीक आहे जातो मी. तुम्ही पण जा असं म्हणते आता विद्या. तर आता इथे रात्र झालेली असते बघा प्रेक्षक हो. आता इथे यश हातामध्ये घंटी घेऊन थांबलेला असतो आणि म्हणत असतो तुला आमच्या हक्क ऐकू येत नाहीयेत. पण कावेरीवर हा न्याय नाही होऊ देणार मी. तुला हा माझा ऐकावंच लागेल असं म्हणत होता यश. आणि आता तो घंटी वाजवायला लागतो जोर जोरात. आणि आता देवाची तो
आराधना करत असतो बघा प्रेक्षक आणि आता घंटी घेऊन तो गोल गोल फिरवत असतो देवासमोर. तर आता इथे कावेरीला जेलमध्ये घेऊन येतात. हे चल असं म्हणते आता ती. हे बुरटी चोराईने चोर केले असं म्हणते आता कॉन्स्टेबल. आज चल असं म्हणून आता एका बाईला अटकतात जेलच्या आणि आता तीच बाई असते जिला अमृता चाकू दिलेली असते बघा प्रेक्षक. आणि आता ती बाई आत येते. एक खुनी आणि एक बुरटी चोर ज्यांच्या आपटात बसा आता एकमेकांच्या दोघी असं म्हणतात आता कॉन्स्टेबल. तर आता इथे खुश होते ती बुरटा चोर. आता बघतेच ह्या कावेरीला असं म्हणते बुरटा चोर. आणि आता यमुना मात्र आता म्हणते कावेरी या घरातली तुझी प्रत्येक आठवण प्रत्येक खोड जळून खाक झाली आहे ह्या आगीत असं म्हणते आता यमुना. तर आता जळलेलं असतं सगळं कावेरीचं सामान बघा प्रेक्षक. आणि आता इथे हसते खूप यमुना. तर आता इथे विद्याला मात्र त्रास होत असतो सगळं बघून. तर आता इथे यमुना आत जाते बघा प्रेक्षक आणि विद्याला खूप वाईट वाटत असतं. आणि आता ती चिक्कूला बघत असते. त्याला आता सांभाळत असते ती. तर आता इथे भोरटा चोर बघत असते कावेरीकडे. आणि आता कावेरी बसलेली असते गपचूप. तर अमृता म्हटलेली असते हा चाकू कावेरीच्या रक्तात भरला पाहिजेत. तर आता इथे ती बाई भोरटा चोर चाकू हातात घेतलेली असते. आणि आता ती तो चाकू बाहेर काढलेली असते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती मारायला जाणारच असते कावेरीला. तेवढ्यातच अमृता आपल्या खोलीमध्ये येते. लाईट का बंद आहे असं म्हणतात अमृता. आणि आता इथे माधवी झोपलेली असते बघा प्रेक्षक. इतक्या गोष्टी करायच्या आहेत आणि हिला झोप काय काढायची सुचती आहे असं म्हणते आता अमृता. आई असं म्हणते आता अमृता. कोण आहे असं म्हणते आता माधवी. मी आहे असं म्हणते आता अमृता. काय आहे असं म्हणते आता माधवी. काय काय काही आहे आई. आता फक्त कावेरी जेलमध्ये गेली आहे. अजून सुलक्षणा आणि तिच्या त्या घराची वाट लावायची आहे आपल्याला. आपल्याकडे वेळ नाही आहे. तू झोपा कसला काढतेस असं म्हणते अमृता. आता काय करायचं मग अमृता असं म्हणते आता माधवी. आता पुढची खेळी खेळायची असं म्हणते आता अमृता. एक वेळ आता गेले आणि आता वचीर खेळायचं आहे आपल्याला असं म्हणते आता अमृता. तर आता इथे रात्र झालेली असते बघा प्रेक्षक हो. काय होऊन बसलं हो हे असं म्हणते आता सुलक्षणा. ह्या मुलीने घरात पाऊल टाकलं तेव्हा वाटलं नव्हतं हो किती संकट आहे आपल्या घरावर म्हणून असं म्हणते आता सुलक्षणा तिच्या नवऱ्याला. तुमच्या जीवावर सगळं बेतलं हो हे संकट असं म्हणते सुलक्षणा. आणि आता ती खूप रडत असते आणि तिचा नवरा बघत असतो तिला. तर आता खूप अश्रू येत असतात सुलक्षणाला तिच्या डोळ्यातून. तर आता सुलक्षणा उठून जाते तिथून. तर आता इथे विद्या खेळवत असते चिक्कूला आणि चिक्कू मात्र खूप रडत असतो. ओ ओ ग ओ ग ओ ग असं म्हणत असते आता विद्या. कुणी 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 बस 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 असं म्हणते आता त्याला. विद्या हे बघ असं म्हणते आता. विद्या हे बघ असं म्हणते आता ती. आणि आता चिक्कू बघत असतो सगळे टॉयज त्याचे. अशा असं म्हणते आता विद्या. हे बघ असं म्हणते आता ती आणि सगळे सॉफ्टवेअर्स वगैरे दाखवत असते. तर आता चिक्कू मात्र काय ऐकतच नसतो. तर आता इथे विद्याला कंटाळा आलेला असतो. तो रडत असतो खूप आणि आता त्याला दूध देत असते तरी तो पित नसतो. आणि आता ती सगळा झुंझुना वगैरे वाजवून दाखवत असते त्याला. मात्र चिक्कू का रडायचं थांबतच नसतो बघा प्रेक्षक. आणि आता विद्या त्याला घेऊन बसलेली असते आणि त्याला सगळं खेळवायचा वगैरे प्रयत्न करत असते ती. चिक्कू मात्र ऐकतच नाही. बरं बरं असं म्हणते आता विद्या. शांत हो असं म्हणत असते ती. आई येणार लवकर, आई येणार लवकर असं म्हणते आता विद्या. आई येणार लवकर असं म्हणत असते ती. आणि आता इथे चिक्कू मात्र ऐकायलाच तयार नसतो बघा प्रेक्षक. आणि आता ती कावेरीच्या सामानाकडे जाऊन दाखवते त्याला. तर आता विद्या चिक्कूला घेऊन बाहेर आलेली असते आणि आता ती कावेरीच्या सामानाकडे बघते बघा प्रेक्षक हो. वहिनी मला माफ करा असं म्हणते आता विद्या. नाहीतर मीही बाहेर गेले असते. पण तुम्ही लवकर या असं म्हणते विद्या. तुमची गरज आहे ह्या घराला असं म्हणते आता विद्या. तुम्ही नसलात तर हे घर कोलमडून पडेल असं म्हणते आता विद्या. वहिनी असं म्हणते आता विद्या. चिकूला तुमची गरज आहे हो. तुम्ही मला ऐकू येतंय ना असं म्हणते आता विद्या. तेवढ्यातच आता कावेरी म्हणते चिकू असं म्हणून ओरडते ती. ताई मला तुमचा फोन द्यायला प्लीज असं म्हणते आता कावेरी. मित्राची गप्पा मारायला असं म्हणते आता ती कॉन्स्टेबल. नाही हो माझ्या मुलासाठी असं म्हणते आता कावेरी. माझ्याशिवाय झोपणार नाही तो. त्याला माझी आठवण येत असेल असं म्हणते आता कावेरी. प्लीज मला बोलायला द्या ना. माझा आवाज ऐकून तरी तो शांत होईल. प्लीज प्लीज मी हात जोडते तुमच्या पुढे. मला फोन द्या ना असं म्हणते आता कावेरी. एकदा फक्त मला त्याला फोन करू द्या ना प्लीज असं म्हणते आता कावेरी. तर आता कॉन्स्टेबल ती कावेरीला देते तिचा फोन. तर आता कावेरी फोन घेते तो आणि घे म्हणून देतात त्या कॉन्स्टेबल. थँक्यू असं म्हणते आता कावेरी. तर आता कावेरी फोन लावते बघा प्रेक्षक हो आता ती विद्याला. हॅलो विद्याताई मी कावेरी बोलते. तर तेवढ्यातच चिक्कू खूप रडत असतो आता. चिक्कू चिक्कू असं म्हणते आता कावेरी. चिक्कू रडतोय ना असं म्हणते आता कावेरी. त्याला माझ्याशिवाय झोप नाही लागणार विद्याताई. तुम्ही त्याला माझा आवाज ऐकवता का असं म्हणते आता कावेरी. तर आता कावेरी अंगाई गात असते बघा प्रेक्षक हो. निझली विरुद्ध असं वगैरे गाणं असतं ते आता अंगाई गाते कावेरी. बाळाला झोपवते वगैरे असं ते गाणं आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे यश जेव्हा घंटी वाजवत असतो तेव्हा त्याला काऊल देतो आता देव. तर आता फुल पडतं बघा देवाचं प्रेक्षक हो. देवी आई काऊल देते त्याला आणि फुल पडतं आपलं. तर आता इथे हातात घेतो ते फुल यश. तू खरंच कावेरीला सोडवणार आहेस हाच अर्थ आहे ना ह्याचा.
तर आता सुलक्षणा म्हणते, मला असं धीर सोडून चालणार नाही. मला ना पूर्वीसारखं बरं करायचं आहे तुम्हाला. पूर्वीसारखी व्हायला तुम्ही. अरे देवा, असं म्हणते आता सुलक्षणा. औषध द्यायची वेळ झाली. तेवढ्यातच आता काहीतरी आठवतं आता श्रीकांतला. पाणी हवंय का असं म्हणतो आता तो. तर आता पाणी देते सुलक्षणा त्याला हळूहळू म्हणून. पाजवते पाणी हळूहळू असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता इथे चिकू झोपतो बघा प्रेक्षक हो. आता चिकू पूर्णपणे झोपलेला असतो. तर आता इन्स्पेक्टर येतो आणि आता तो कावेरीकडून हातातून तिच्या फोन घेतो. विद्या मॅडम काय चाललंय? फोन द्यायचा नाही पुन्हा, कळलं ना? असं म्हणतो आता तो इन्स्पेक्टर. ठेवा तुमच्याकडे. येस सर असं म्हणते आता विद्या, म्हणजे ती कॉन्स्टेबल. आणि कावेरी खूप रडायला लागते इथे. तर आता इथे सुरक्षा म्हणते अजून हवाय. तर आता तिथे यश आलेला असतो. आता कशी तब्येत आहे बाबांची असं म्हणतो आता यश. तर आता कावेरी बघतच नाही त्याच्याकडे. काळजी करू नकोस मा असं म्हणतो आता यश. बाबा लवकर बरे होतील. आणि आता यश बघतो सुलक्षणाकडे. सॉरी पण आज स्पष्टच बोलावं लागेल मला असं म्हणत होता यश. तू खूप मोठी चूक करतेस मा असं म्हणत होता यश. आणि आता यश म्हणतो, आज जे काय घडलंय ते यामुळे तुझा कावेरीवरचा विश्वास उडणं साहजिकच आहे असं म्हणत होता यश. पण माझं काय मा असं म्हणत होता यश. माझ्यावर विश्वास का नाही आहे माझा? मी जे बोलतोय ते खोटं का वाटतंय तुला असं म्हणत होता यश. उदयदादा घर सोडून गेला आणि तेव्हा स्वतःचं दुःख इतरांपासून लपवलंस तू. पण मला दिसला होता तुझ्या डोळ्यात असं म्हणत होता यश. बाहेरून कठोर होतीस तू, पण आतून तुला किती त्रास होतोय हे फक्त मलाच कळत होतं मा असं म्हणत होता यश. पण हे सगळं तू मला आत्ता का सांगतोयस असं म्हणत होता सुलक्षणा. मी फक्त तुला आपल्या नाताची आठवण करून देतोय. तुझ्या मुलाला तुझं मन वाचता येतं मग तुला त्रास होईल असं मुद्दाम का करेन मी असं म्हणत होता यश. अशी मुलगी का निवडेन जी आपल्या घरात यायच्या लायकीची नसेल? प्लीज ह्याचा विचार कर. तुझा कावेरीबद्दल गैरसमज होतोय मा. जर कावेरीला खोटंच वागायचं होतं तर तिने उदयदादाला शोधून घरी का आणलं असतं? त्याची मेमरी परत यावी म्हणून का प्रयत्न केले असते असं म्हणत होता यश. कावेरीचे इंटेन्शन्स चुकीचे नव्हते मा असं म्हणत होता यश. मा असं म्हणत होता यश. तर आता निघून जाते तिथून सुलक्षणा आणि त्याचं ऐकतच नाही. जाऊन बसते ती आपल्या नवऱ्याच्या बाजूला. तर आता इथे यश पण येतो तिच्याजवळ आणि आता यश तिच्या खाली बसतो, म्हणजे आता गुडघ्यावर बसतो आणि म्हणतो, मी तुझ्या संसारात वाढलोय मा, संस्कारात वाढलोय. माणसं ओळखायला तूच शिकवलंस मला असं म्हणतो आता यश. मग तुझ्याच मुलाची निवड चुकीची कशी असेल असं म्हणतो आता यश. विश्वास ठेव मा, कावेरी खरं बोलतीये असं म्हणतो आता यश. प्लीज विश्वास ठेव माझ्यावर असं म्हणतो तो. प्लीज प्लीज मा असं म्हणतो आता यश. बघा प्रेक्षक सुलक्षणा असं म्हणत आता माधवी येते आणि आता ती आलेली असते बघा प्रेक्षक माधवी. तर आता सुलक्षणा निघून जाते तिथून आणि आता ती जाते माधवीला भेटायला. तर आता इथे कावेरी खूप रडत असते आणि आता तिला आठवण येत असते सगळी. तर आता इथे कावेरी म्हणते, देवा मला फक्त चिकूचीच नाही माझ्या कुटुंबाची पण काळजी आहे. आता माझ्यावर रागवली असली तरी ती सगळी माझी माणसं मानते मी. त्यांना सावर मा आणि माझ्या यशना पण सांभाळ. सगळे गैरसमज दूर कर देवा. त्यांना त्यांच्या कुटुंबापासून तोडू नकोस असं म्हणते आता कावेरी मनातल्या मनात आणि रडते ती आता खूप. बघा प्रेक्षक काय ग माधवी असं म्हणत आता सुलक्षणा येते. काय झालं? तर आता इथे माधवी म्हणते, कसे आहेत श्रीकांत भाऊजी आता? तर आता सुलक्षणा म्हणते, सुधारते तब्येत हळू, पण बोलायला काय येत नाही आहे त्याला अजून. ते बोलायला लागतील तेव्हा लागतील, पण मला आता बोलावंच लागेल असं म्हणते आता माधवी. मी गप्प नाही बसू शकत असं म्हणते माधवी. काय ग काय झालं एकदम तुला असं म्हणते आता सुलक्षणा. इतकं सगळं घडलं आणि तू मला विचारतेस काय घडलं म्हणून असं म्हणते आता माधवी. तर आता माधवी म्हणते, मैत्रीण ह्या नावाला कलंक आहेस हा तू असं म्हणते आता माधवी. एका शत्रू पण परवडला असता ग, पण तुझ्यासारखी मैत्रीण नको असं म्हणते आता माधवी. तू माझ्या मोठ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलीस, समाधान झालं नाही का तुला एवढं करून असं म्हणते आता माधवी. आता कुठे सावरले होते ग मी आणि तू तू वचन दिलंस ना मला अमृता आणि यशच्या लग्नाचं असं म्हणते आता माधवी. बघा प्रेक्षक हो, मी तर नकोच म्हणत होते ग असं म्हणते माधवी, पण तू तू हट्टाने हे नातं जुळवावं म्हणून शब्द दिला होतास असं म्हणते आता. आ- खात्री होती ना तुला खूप असं म्हणते माधवी, की यश तू सांगितलेल्या मुलीशी लग्न करेन म्हणून असं म्हणते माधवी. पण आता काय झालं? हां, काय झालं? भरमांडवात माझ्या अमृताचं लग्न मोडलं असं म्हणते आता माधवी. आणि सुलक्षणा रडायला लागते बघा प्रेक्षक. आणि अमृताची तर ऍक्टिंग चालूच आहे. आता कोण करेल हिच्याशी लग्न असं म्हणते माधवी. आणि ह्या सगळ्याचा पाप मी तुझ्याच डोक्यावर मारणार आहे. तूच पापी आहेस असं म्हणते आता माधवी. आणि तू असं म्हणते आता अमृता. तू का अशी उभी आहेस नवीन नवरीसारखी असं म्हणते आता माधवी अमृताला. आणि हे काय हिरवा बांगड्या काय घातल्यास तू?
काढून टाक्या असं म्हणते माधवी. नाही होणार आहे तुझं लग्न, नाही होणार असं म्हणते आता माधवी. काढून टाक्या असं म्हणते आता ती आणि बांगड्या काढायला लागते. तर सुलक्षणा काय चाललंय तुझं हे असं म्हणते आता माधवीला. अगं तुझी मुलगी आहे ही असं म्हणते आता सुलक्षणा. हो माझी लेक आहे ती, आई आहे मी तिची असं म्हणते आता माधवी. आणि हे करताना मला आनंद होत नाही आहे असं म्हणते आता माधवी. पण हा हिरवा चोडा नाही बघू शकत आहे तिच्या हातात असं म्हणते आता माधवी. पण तो माझ्या यशच्या नावाचा आहे असं म्हणते आता सुलक्षणा. तर यश आलेलं असं बघा प्रेक्षक. हो तो काढण्याची हिंमतच कशी झाली तुझी हा चुडा असं म्हणते आता सुलक्षणा. मा असं म्हणतो आता यश. तर ती आता थांबवते बघा प्रेक्षक सुलक्षणा त्या यशला. आणि आता ती बघते यशकडे आणि आता सुलक्षणा तिच्याकडे बघते. आणि आता ती म्हणते कावेरी सारख्या मुलीवर तू प्रेम केलंस असं म्हणते आता सुलक्षणा. हे तुझ्या आयुष्यातली तुझी सगळ्यात मोठी चूक होती असं म्हणते आता सुलक्षणा. पण प्रत्येकाला एक चूक माफ असते असं म्हणते आता सुलक्षणा. आणि ही चूक सुधारण्याची संधी तुला मिळाली आहे असं म्हणते आता सुलक्षणा. आणि आता ती पुढे जाऊन हे म्हणते की यश अमृता बरोबर लग्न कर असं म्हणते आता सुलक्षणा. आणि अमृता आणि माधवी खूप खुश होतात बघा प्रेक्षक. हो आणि आता यशला मात्र खूप भीती वाटायला लागते काय चाललंय म्हणून. आणि आता अमृता खुंची नजरेने बघते त्याच्याकडे. तर आता सुलक्षणा म्हणते आत्ताच म्हणालास ना माझं मन मुद्दाम दुखवणार नाहीस तू म्हणून. मग असं समज आपल्या मावरच्या प्रेमाची तुझी ही परीक्षा आहे असं म्हणते आता सुलक्षणा. तर यश म्हणतो म्हणजे काय म्हणायचंय तुला असं म्हणतो आता यश. तर आता सुलक्षणा म्हणते उदयला मी जो पर्याय दिला होता तोच पर्याय मी तुला देते असं म्हणते आता सुलक्षणा. अमृताशी लग्न केलं नाहीस तर ह्या कुटुंबाला विसरायचं असं म्हणते आता सुलक्षणा बघा प्रेक्षक. आणि आता इथे यशला मात्र कळतच नाही काय करायचं ते म्हणून. आणि आता बाकी सगळे खुश होतात. अमृता आणि माधवी. आता बघ इथे समजून बघूयात रेखामध्ये काय आहे ते. माधवी म्हणते भाऊजी बरे होईस तोपर्यंत मी वाट नाही बघू शकत. यश आणि अमृताचं लग्न व्हायचं असेल तर उद्याच होईल असं म्हणते आता माधवी. हो आहे मान्य असं म्हणते आता सुलक्षणा. जर मी तुमच्याशी लग्न केलं तर माझं कुटुंब आणि त्यांच्याशी सगळे संबंध तोडावे लागतील असं म्हणतो आता यश. तर आता कावेरी म्हणते तुम्हाला अमृताशीच लग्न करावं लागेल असं म्हणते आता कावेरी. हा एकच ऑप्शन आहे तुमच्या समोर असं म्हणते आता कावेरी. तर आता इथे कावेरीवर हमला होणार असतो बघा प्रेक्षक. हो कारण आता कावेरी झोपलेली असते. तर आता होणारच असतो हे दाखवलंय आता रिकॅपमध्ये. तर बघूया आता उद्या काय होतंय ते. तर प्रेक्षक हो रिकॅप इथेच संपतो आणि ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.